सध्या सगळीकडे भरभरून कैऱ्या दिसतायत। कैरीचा वर्षभर आनंद घेण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ करतो। आज आपण नेहमीच्या पदार्थांपेक्षा थोडी वेगळी अशी वर्षभर टिकणारी चटपटीत मसाला कैरी कशी करायची ते बघू। नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। चटपटीत मसाला कैरी करण्यासाठी आपण या 7-8 मध्यम आकाराच्या कैऱ्या स्वच्छ धुवून निथळून घेऊया। कैऱ्या कॉटनच्या नॅपकिनवर पसरवून पुसून घेऊ। याला अजिबात पाणी राहायला नको। कोरड्या झालेल्या कैरीचं देठ चिरून घेऊ। कैरीचं सालही काढून घेऊ। हे असं फार जाड साल काढायची गरज नसते, फक्त वरचं हिरवं साल काढणं पुरेसं आहे। साल काढलेल्या कैरीचे आधी जाड मोठे काप चिरूया, नंतर त्याचे असे मध्यम पातळ काप करून घेऊ। काप जर खूप जाड केले तर ते आतपर्यंत नीट वाळत नाहीत आणि फारच पातळ काप वाळल्यावर जास्त कुडकुडीत होतात। असे मध्यम आकाराचे काप बरोबर होतात। आपण याच पद्धतीने सगळ्या कैरीचे काप करून घेतलेत। यात घालण्यासाठीचा सगळा मसाला तयार आहे। आपण तो एक एक करून यात घालू। सगळ्यात आधी पाव टीस्पून हिंग घालू। 1 टीस्पून जिरं पावडर घालू। 1 टीस्पून धने पावडर आणि 1 टीस्पून चाट मसाला घालू। 2 टीस्पून छान रंगाचं लाल तिखट आणि 1 टीस्पून हळद घालू। 1.5 टेबलस्पून पिठी साखर घालू। हे पहा, हे मिठाचे 3 प्रकार आहेत: बारीक केलेलं खडे मीठ, काळं मीठ आणि सैंधव। हे सगळं एकत्र करून घालू। यामुळे पदार्थाला वेगळीच मस्त चव येते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। प्रत्येक कापाला सगळा मसाला नीट लागला पाहिजे। मसाला कैरी उपासासाठी पाहिजे असेल तर यात हिंग, धने पावडर आणि हळद घालू नका। मसाला लावल्यावर फोडी फार हाताळल्या तर त्याला पाणी सुटतं, त्यामुळे अलगद मिक्स करू। स्टीलच्या प्लेटमध्ये फोडी अशा थोड्या दूर ठेवू, म्हणजे त्या लवकर वाळतात। यातलं मसाल्याचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। मला स्वतःला यापेक्षा तिखट आणि साखर दोन्ही जास्त आवडतं, त्यामुळे मी तशा थोड्या वेगळ्या प्रमाणाचीही मसाला कैरी याचबरोबर केली आहे। एवढ्या प्रमाणात अशी 4 ताटं तयार झाली आहेत। आपण कैरी उन्हात ठेवून वाळू देऊया। आपण कैरी कडक उन्हात वाळायला ठेवली होती, त्याला 2-3 दिवस झालेत। हे बघा, मसाला कैरी छान वाळली आहे। ही मी तुम्हाला दाखवलेली कैरी आणि ही मी जास्त तिखट आणि पिठी साखर घातलेली मसाला कैरी। चांगल्या काचेच्या बरणीत भरून ठेवलं की वर्षभर मस्त टिकते। यावर्षी नक्की ट्राय करून बघा। तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा। वेगवेगळे व्हिडिओज बघा। आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा। हॅपी कुकिंग।